नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यव्यवस्था या विषयाचे 2023चे कंबाईनच्या परीक्षेमध्ये म्हणजेच गट ब गट क ची जी संयुक्त पूर्व परीक्षा असते त्यामध्ये विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत राज्यव्यवस्था या विषयाचे त्या प्रश्नांचं एक विश्लेषणात्मक स्वरूप आज आपण बघणार आहोत। मग पहिला प्रश्न आहे, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ठीक आहे, पहिलं विधान आहे महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात। पहिली गोष्ट, महाधिवक्ता याचं कलम येतं 165 आणि 165 या कलमाअंतर्गत भारतासाठी एक राज्यासाठी एक महाधिवक्ता असावा आणि त्या महाधिवक्त्याची नियुक्ती ही राज्यपाल करतील असं दिलेलं आहे। सो हे पहिलंच जे विधान आहे ते चुकीचं आहे। महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत नाही, तर ते महाधिवक्ता जे असतात ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात। आणि राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असल्याने त्यांची नियुक्ती जी आहे ते कोण करतात? ते राज्यपाल करत असतात, राष्ट्रपती करत नाहीत। हे विधान चुकीचं आहे। त्यानंतर राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात, कारण ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात आणि त्या नात्याने राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात। येस, राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्य असलेली अशी इतर कर्तव्य ते पार पाडत असतात, कारण ते राज्यपालांनी त्यांना निवडून दिलेलं असतं त्यामुळे नाही, तर ते राज्य सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात म्हणून। आणि राज्यपाल हे राज्यासाठीच काम करतात, त्यामुळे राज्यपालांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्य जी आहे अशी इतर जी कर्तव्य आहे ती ते पार पाडत असतात। त्याचबरोबर संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडत असतात। हेही विधान बरोबर आहे। फक्त हे पहिलं जे विधान आहे ते चुकलेलं आहे की त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात असं म्हटलेलं आहे। त्यांची नियुक्ती कोण करत असतं? राज्यपाल करत असतात। 52 नंबरचा क्वेश्चन आहे। 52 नंबरचा म्हणजे आपल्या याच्यातला दुसरा 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये राज्यव्यवस्था या विषयाचे प्रश्न सुरू झाले होते 51 पासून, त्यातला हा दुसरा नंबर। तर यामध्ये काय म्हटलंय, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे आपल्याला। उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात। येस, उच्च न्यायालयांच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात। हे विधान अगदी बरोबर आहे। राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात असं म्हटलंय। इथं काय म्हटलंय? उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात। हे विधान जर बरोबर आहे तर राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्ती करतात, हे विधान चुकीचं आहे या ठिकाणी। आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय किती आहे? 62 आहे। हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे। चुकीचं विधान आहे नंबर 3। त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, राज्यपाल करीत नाहीत। ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय जनसंपर्क दिन, राष्ट्रीय पंचायत राज दिन, राष्ट्रीय मतदार दिन की राष्ट्रीय साक्षरता दिन? तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय पंचायत राज दिन हा 24 एप्रिलला आपण राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा करत असतो। राष्ट्रीय जनसंपर्क दिवस हा जो आहे तो 21 एप्रिलला साजरा करत असतो आपण। 21 एप्रिलला आपण काय साजरा करत असतो? राष्ट्रीय जनसंपर्क दिवस। त्यानंतर 25 जानेवारीला आपण मतदार दिवस म्हणून साजरा करतो। 25 जानेवारीला आपण वोटर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो। आणि आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आपण 8 सप्टेंबरला साजरा करतो। त्यामुळे 24 एप्रिल हा जो दिनांक दिला आहे तो काय साजरा करतो आपण? राष्ट्रीय पंचायत राज दिन। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषद कुठे कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे? तर भारतातील एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे। कोणकोणते? महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, त्याचबरोबर तेलंगणा। मग आता
आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली कोणकोणती जी राज्य आहेत ती विधान परिषद त्यामध्ये नाही हे बघायचे. बिहार या ठिकाणी दिलंय, बिहारमध्ये आहे, सो हे बरोबर येईल. कोणत्या याच्यात नाही असं म्हटलेलं आहे. कर्नाटक आपल्या याच्यात आहे, सो कर्नाटक बरोबर येईल. केरळ मात्र आपल्या लिस्टमध्ये नाही, 6च्या लिस्टमध्ये, सो हे येणार नाही. राजस्थान सुद्धा आपल्या लिस्टमध्ये नाही, हे सुद्धा येणार नाही. 2 आहेत. कोणकोणते? अ आणि ब आहेत. पण या ठिकाणी कुठे नाही असं विचारलंय, सो कुठे येणार नाही? क आणि ड, फक्त क आणि ड ऑप्शन आहे 2, सो याचं उत्तर येईल 2. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अचूक जोड्या लावा. जोड्या जुळवायच्या आहे या ठिकाणी. बरोबर ज्या जोड्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 73वी घटना दुरुस्ती जी झालेली आहे ती झालेली आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था या संदर्भात 73वी घटना दुरुस्ती झालेली आहे. त्यानंतर 44वी जी घटना दुरुस्ती झालेली आहे 44वी, त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयामध्ये जातील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो 44वी घटना दुरुस्ती यांच्यामधील वाद सर्वोच्च आणि उच्च न्यायालय या संदर्भातली ही घटना दुरुस्ती आहे 44वी. त्यानंतर 41वी जी घटना दुरुस्ती आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचं निवृत्तीचं वय 60 वरून 62 करण्यात येईल. आणि ही जी 61वी घटना दुरुस्ती आहे ती कशा संदर्भात आहे? येस, 61वी घटना दुरुस्ती आहे आपली मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष या घटना दुरुस्तीने केलेलं आहे 61व्या घटना दुरुस्तीने. सो अ च 3 असलेलं या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी एकच आहे फक्त, ते येईल 2. ब 4, येस अगदी बरोबर आहे आपलं. क च 1, येस, आणि ड च 2, येस, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न आहे सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं हे सरपंचांचं कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची जी मालमत्ता आहे त्याचं संरक्षण करणं हे सुद्धा त्यांचं कर्तव्य आहे असं म्हटलं. कर्तव्य दिले, पण या कर्तव्यांपैकी कोणतं कर्तव्य चुकीचं दिलेलं आहे किंवा कोणतं विधान चुकीचं दिलेलं आहे, अयोग्य दिलं आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. तर ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं हे साहजिकच सरपंचांचं कर्तव्य आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचं संरक्षण करणं हे सुद्धा त्यांचं कर्तव्य आहे. आणि ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणं हे कर्तव्य नसून प्राथमिक ज्या सोयीसुविधा आहेत किंवा प्राथमिक शाळेची शिक्षणाची व्यवस्था पाहणे हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे ग्रामपंचायती क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणं हे या ठिकाणी चुकीचं आहे. मग अयोग्य विधान जे आहे ते आहे फक्त क. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? ठीक आहे, सरकारी आयोग बद्दल प्रश्न विचारलाय. सरकारी आयोगाची स्थापना झालेली आहे 1983 साली. सरकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांवरील जे केंद्र राज्य संबंध आहेत त्याचबरोबर त्यांची तपासणी करणं, विविध विभागांवरील केंद्र राज्य संबंधांची तपासणी करणं आणि राज्यघटनेच्या चौकटीत राहून त्यामध्ये योग्य बदल करणं हे या सरकारी आयोगाचं एक काम होतं, जो 1983 मध्ये स्थापन झालेला आहे. तर त्याबाबत कोण या सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर श्री बी शिवरामन हे त्याचे सदस्य होते. डॉक्टर SR सेन हे सुद्धा सदस्य होते. मात्र रामा सुब्रमण्यम हे सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. त्यामुळे ऑप्शन येईल या ठिकाणी 3 हे या ठिकाणी याचं उत्तर येईल. नंतरचा प्रश्न आहे बघा, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली आहे? निवडणूक आयोगाची कर्तव्य पार पाडण्यासाठी 324 भाग 10 मध्ये नाही,
कलम 324 जो भाग 15 मधला आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाची जी कर्तव्य आहेत, निवडणूक आयोगाची ती कर्तव्य या ठिकाणी दिलेली आहे. कलम 324 अंतर्गत भारतीय राज्यघटनेनुसार राज्यांची विधिमंडळं, त्याचबरोबर संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीवर देखरेख ठेवणं, निवडणुकींशी संबंधित दिशानिर्देश देणं, निवडणूक नियंत्रण हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं. नंतरचा प्रश्न आहे, जोड्या जुळवायच्या आहेत, अचूक जोड्या लावा असा प्रश्न आहे. थॉमस होब्स हे एक ब्रिटिश तत्वज्ञ होते. ठीक आहे, थॉमस होब्स हे होते ब्रिटिश तत्वज्ञ. त्यानंतर फ्रेडरिक हायक हे अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ होते. रॉबर्ट नॉझिक हे होते अमेरिकन तत्वज्ञ. इकडे रॉबर्ट नॉझिक हे होते अमेरिकन तत्वज्ञ. आणि रुसो जे होते ते होते फ्रेंच क्रांतीचा जनक, ज्याला म्हणतात रुसो, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. सो आपलं उत्तर येईल क, अ, ब आणि ड. क, अ, ड आणि ब हे या ठिकाणी आपलं येईल उत्तर. ओके. दुसरं, नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? कार्याविषयीची समिती म्हटलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होतील असं भारतीय राज्यघटनेची जी दुसरं अधिवेशन झालं होतं 11 डिसेंबरला, त्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी अध्यक्ष केलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना. त्यानंतर डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, आपल्याला माहिती आहे. जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा प्रस्तुत केला होता. त्यानंतर ग.वा. मावळणकर हे जे होते ते परिषदेच्या, संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? 4. या ठिकाणी मी जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा प्रस्तुत केला होता असं म्हटलं होतं, तेवढंसं त्या ठिकाणी एक बाय मिस्टेक रॉंग गेलं. जवाहरलाल नेहरू यांनी जो उद्दिष्टांचा ठराव होता तो त्या ठिकाणी मांडला होता जवाहरलाल नेहरूंनी. ठीक आहे. संविधान परिषदेला सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला त्याची तारीख विचारलेली आहे. तर तो मसुदा तयार केला होता ऑक्टोबर 1947 साली. जो संविधान परिषदेच्या सल्लागार जी शाखा होती तिने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला होता ऑक्टोबर 1947 साली. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. क्रम लावायचा आहे. पर्यावरणाचा संरक्षण आणि संवर्धन जे आहे, सुधारणा ज्या आहेत त्या येतात राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या यादीमध्ये. कलम 48A मध्ये जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे येतं. 47 मध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या हिताचं रक्षण करणं, दुर्बल घटकांच्या हितांचं रक्षण करणं हे येतं 46 मध्ये. आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू असणं हे येतं 44 मध्ये. सो अनुच्छेदांचा क्रमानुसार योग्य क्रम लावा असं म्हटलेलं आहे. सो त्याचा क्रम येईल ड क ब अ. ड क ब अ हे ऑप्शन आहे तिसरं. त्यामुळे त्याचं उत्तर येईल 3. ओके. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयींचा अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला असं म्हटलेलं आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो कायदा आहे आपल्याला माहिती आहे 1919चा तो कायदा आहे, पण त्याचा अहवाल कधी प्रसिद्ध झाला असं विचारलं आहे. तर ब्रिटिश संसदेमध्ये जो भारतमंत्री होता मॉन्टेग्यू त्यांनी घोषणा केली होती की ब्रिटिश सरकारचा उद्देश भारतात उत्तरदायी सरकार प्रस्थापित करणे असं आहे. आणि त्यांनी ही घोषणा केली होती ब्रिटिश संसदेमध्ये 20 ऑगस्ट 1947ला. त्यानंतर 1917ला 17 मध्ये. आणि तो अहवाल प्रसिद्ध झाला 1947
48 मध्ये आणि तो कायदा जो बनला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा ज्याला आपण म्हणतो 1919 मध्ये 1919 साली बनला. तर इथे प्रश्न विचारलाय की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा जो घटनात्मक सुधारणा विषयक जो अहवाल आहे तो कधी प्रसिद्ध करण्यात आला असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलाय. तर तो 1918 मध्येच प्रसिद्ध करण्यात, सॉरी इथे 48 लिहिलं, 18 पाहिजे होतं. आणि तो कायदा 18 मध्येच प्रसिद्ध झालेला आहे. पण कोणत्या 18ला? जुलै 1918 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाचा जो अहवाल आहे तो प्रसिद्ध झाला होता. नंतरचा प्रश्न आहे, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? भेदभाव करण्यास मनाई. भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये धर्म, जात, लिंग, वंश या आधारावर भेदभाव करण्यास मनाई असं एक कलम आहे जे आपल्याला समानतेच्या आधारावर समानतेच्या अधिकारांमध्ये आपल्याला सम्मिलित केलेलं आहे. ते कलम 15 बरोबर आहे. संमेलनाचा हक्क. स्वातंत्र्याच्या हक्कांमध्ये 1920 मध्ये आपल्याला 1920, 21, 22 मध्ये स्वातंत्र्याच्या हक्कांमध्ये आपल्याला जो 19 मध्ये दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. भाषण, सभा, संमेलन, व्यवसाय, स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य, ही सगळी स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेली आहे. संमेलनाचा हक्क हे सुद्धा बरोबर आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 मध्ये दिलेला नसून तो 21 मध्ये दिलेला आहे. कलम 20 मध्ये दिलेला आहे अपराधाच्या दोषसिद्धीबाबत त्याला संरक्षण, त्यामुळे ही जी जोडी आहे ती चुकीची दिलेली आहे. घटनात्मक उपाय यांचा अधिकार दिलेला आहे कलम 32, ही जोडी सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे उत्तर याचं येईल क. नंतरचा प्रश्न आहे, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? करारनामे, जंगले, जकात आणि दिवाळखोरी आणि नादारी. तर समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश नाही असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सूचीमध्ये विषय येतात केंद्र सूचीमध्ये एकूण 97 विषय आहे. राज्य सूचीमध्ये विषय आहेत 66 आणि समवर्ती सूचीमध्ये विषय आहेत 47. आधी समवर्ती सूचीमध्ये 42 विषय होते. राज्य सूचीतले 5 विषय काढून त्यामध्ये टाकण्यात आले, मग ते 47 झाले. आता राज्य सूचीत आधी 71 विषय होते, जे विषय आता 66 असे झालेले आहेत. दिलेल्या विषयांपैकी कोणता विषय हा समवर्ती सूचीमध्ये नाही असं म्हटलंय? करारनामे हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो, जंगले हा विषय सुद्धा समवर्ती सूचीमध्ये येतो, जकात, टोल नाका, टोल हा जो विषय आहे, टॅक्स हा जो विषय आहे तो मात्र समवर्ती सूचीमध्ये येत नाही, आणि दिवाळखोरी आणि नादारी हा विषय सुद्धा समवर्ती सूचीमध्ये येतो. तर फक्त क असं ऑप्शन आहे नंबर 3, त्यामुळे याचं उत्तर येईल 3. येस, याचबरोबर आपण 2023चे PYQ राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये विचारलेले 2023चे PYQ आपण पूर्ण केलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2022चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले 2022 मध्ये, आणि आपली त्या संदर्भातलीच ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन प्लस लाईव्ह रेकॉर्डेड बॅच. 8 जानेवारीपासून ही बॅच आपली स्टार्ट झालेली आहे. यामध्ये प्री फोकस्ड बॅच आहे ही राज्यसेवेसाठी, प्लस तुम्हाला जर कंबाईनची प्री फोकस्ड बॅच सुद्धा लावायची असेल त्या बॅच संदर्भात सुद्धा तुम्ही एन्क्वायरी करू शकता. तुम्हाला स्क्रीनवर काही नंबर दिसत असतील, त्या नंबर्सवर तुम्ही कॉल करून एन्क्वायरी करू शकता तुमच्या ॲडमिशनसाठी. प्री फोकस्ड जी बॅच आहे त्या संदर्भातली ही बॅच आहे. तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही अवेलेबल आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळे फॅकल्टीज दिलेले आहेत जे तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहेत वेगवेगळ्या विषयांवर. टेस्ट सिरीज सुद्धा आपली सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. 7 जानेवारीपासूनच पॉलिटीचा एक पहिला पेपर झालेला आहे. त्यानंतर आता 14 जानेवारीला जो पेपर आहे तो जिओग्राफीचा पेपर आहे, भूगोलाचा, सकाळी 10 वाजता 10 ते 12 वाजता. त्यावर डिस्कशन होत असतं दुपारी 12ला. टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. कंबाईनची सुद्धा आपली प्री फोकस्ड बॅच या ठिकाणी आहे. कंबाईनची सुद्धा टेस्ट सिरीज आपली अवेलेबल आहे. ती 11 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, त्याची प्रकल्प सहाय्यक संचालक आणि संशोधन प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अधिकारी यांची सुद्धा एक बॅच आहे बहुजन कल्याण विभागाची. ती सुद्धा आपली आत्ता 15 तारखेपासून सुरू होते. येस, आणि टेलिग्राम चॅनल आहे हे आपलं. अधिक माहितीसाठी तुम्ही हे चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. त्याचबरोबर आकार फाउंडेशनच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन येत असतात. सो ते चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता.
थँक्यू.